विधानभवनामध्ये एकमेकांना कोंडीत पकडणाऱ्या शिवसेना आणि ठाकरे सेनेच्या आमदारांच्या रंगल्या मनमोकळ्या गप्पा. ठाकरेंचे आमदार कैलास पाटील आणि शिंदेचे आमदार दिलीप लांडे विलास भुकरेंमध्ये संवाद. संजय राऊतांनी ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये घेतली शरद पवारांची भेट. पवारांची तब्येत झपाट्याने सुधारत असल्याची राऊतांच्या एक्सपोजद्वारे माहिती. तर राजकीय आणि सामाजिक विषयांवरती चर्चा झाल्याचीही माहिती. नागपुरातल्या नूतन भारत विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. पारंपरिक खेळ, मंगळागौर, झिम्मा तसंच वासुदेवाच्या रूपातून विद्यार्थ्यांनी घडवलं मराठी संस्कृतीचं दर्शन. सांगलीमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुलेखनकार अमोल टकले यांचं सुलेखन प्रात्यक्षिक संपन्न. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकाचं आयोजन. जिल्हाधिकारी अशोक काकडेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली प्रात्यक्षिकं. परभणीमध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने लॉंग मार्च. मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी 19 किलोमीटरचा लॉंग मार्च. पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी आणि पालकांचा आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग. मुंबईच्या कांदिवलीतील बालभारती महाविद्यालयाचं नामफलक गुजरातीमध्ये लावल्यामुळे मनसे आक्रमक. नामफलक काढलं मनसेनं महाविद्यालय प्रशासनाला समज दिली. तर मराठी आणि गुजराती दोन्ही भाषेत फलक लावणार असल्याची महाविद्यालयाची ग्वाही. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी घातला खास संदेश देणारा टी शर्ट. गर्वच नाही, मला माज आहे मराठीचा. देशपांडेंच्या टी शर्टवरती मजकूर. परभणीमध्ये प्रशासन आणि शक्तीपीठग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली. प्रशासनाकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मात्र जमिनी न देण्यावरती शेतकरी ठाम. मिळकत कराच्या वसुलीमध्ये पुणे महापालिका पिछाडीवर. 5.5 लाख मिळकतधारकांकडे तब्बल 13,000 कोटी रुपयांचा मिळकत कर थकीत. वसुलीसाठी पालिकेकडनं अभय योजनेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ. बेस्टसाठी 3,000 कोटींची तरतूद करावी. बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 1,000 कोटींची तरतूद. वाघ आणि बिबट्यांचे माणसांवरचे हल्ले कमी करण्यासाठी एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. राज्य सरकारची विधानसभेमध्ये माहिती. मागच्या 5 वर्षांमध्ये राज्यामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 420 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती. बुकिंगनंतर 48 तासामध्ये विमान तिकीट विनाशुल्क रद्द करता येणार आहे. तिकीट रद्द केल्यानंतर 14 दिवसात पैसे परत मिळणार. बुकिंगनंतर तिकिटामध्ये बदलही मोफत करता येतील. याशिवाय विमान प्रवाशाच्या नावात बदलही मोफत करता येतील. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुलेम घाट विभागामध्ये ट्रॅक नूतनीकरण कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 8 एक्सप्रेस अंशतः रद्द होतील आणि 4 गाड्यांच्या मार्गात बदल होईल. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील बांदा शहरातील देऊळवाडी भरड परिसरामध्ये भीषण आग. सुमारे 5 एकरमधील काजूची बाग जळून खाक. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या फोटोजला सोशल मीडियावरती कोट्यावधी लाईक्स. या दोघांनी पोस्ट केलेल्या फोटोंनी रणवीर आलिया यांच्या फोटोला आलेल्या लाईक्सचा विक्रम मोडला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.